अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच दिवाळीला सुरुवात होणार आहे आणि दिवाळीची सुरुवात ही वसुबारस या सणाने सुरुवात होत असते. त्यानंतर दुसरा दिवस असतो तो म्हणजे धनत्रयोदशी. तर धनत्रयोदशी या दिवशी सोनं चांदी या वस्तूंपेक्षाही अतिशय मौल्यवान अशा वस्तू आवर्जून खरेदी करायच्या आहे. खरा मान त्यांनाच आहे. तर त्या कुठल्या अशा वस्तू आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सर्व सणांचा राजा म्हणून ओळखला जाणारा सण म्हणजे दिवाळी सण आणि या दिवाळी सणाची सुरुवात ही वसुबारस याने होत असते आणि त्यानंतर धनत्रयोदशी. धनत्रयोदशीलाच धनतेरस असं देखील म्हटलं जातं. धनत्रयोदशी या दिवशी बघा आवर्जून सोनं खरेदी केलं जातं. तर यंदा धनत्रयोदशी हे 29 ऑक्टोबरला आहे. धनत्रयोदशी त्या दिवशी काय खरेदी करावं तर याची माहिती आपण ह्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. तर धनत्रयोदशीच्या दिवशी बघा दिवाळी हा 5 दिवसांचा सण आहे आणि या दिवशी आपण विविध सेवा करत असतो, पूजा करत असतो. तर धनत्रयोदशीला वस्तू खरेदी केली जाते. सोनं त्यातल्या त्यात सोनं खरेदी केलं जातं. परंतु बघा सोनं हल्ली सोन्याला खूप भाव आहे, त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला सोनं खरेदी करणं शक्य नाही. आता बघा तुमची जर आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर तुम्ही आवर्जून सोनं खरेदी करू शकता. परंतु खरंच ज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही तर अशा व्यक्तींनी काय खरेदी करायचं आहे असा देखील प्रश्न पडतो. तर धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन बघा या दिवशी आपण वस्तू खरेदी करत असतो. तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला गुंजभर का होईना सोनं जर खरेदी करता आलं तर अतिशय उत्तम, नाही तर काहीच हरकत नाही. असं म्हटलं जातं सोनं खरेदी केल्यानं बघा सोन्यामध्ये तुम्ही सोन्याचं अगदी कुठलीही वस्तू खरेदी करू शकता. अंगठी आहे, नाणी आहे, हार, अगदी सोनं बघा असं सोनं एक मौल्यवान धातू आहे आणि त्याच्यात गुंतवणूक केल्याने कधीही तोटा होत नाही, त्याने फायदाच होत असतो. म्हणून त्याने संपत्तीत वाढ होत असते, म्हणून सोनं खरेदी केलं जातं. सोनं नाही तर किमान बघा तुम्हाला जर चांदी खरेदी करता आली तर चांदी देखील तुम्ही खरेदी करू शकता. प्रत्येकाला सोनं खरेदी करणं परवडत नाही. जर तुम्ही करू शकत नसाल तर काळजी करू नका. तुम्ही धनत्रयोदशीला बघा तुम्ही चांदीची एखादी कुठलीही वस्तू, कुठलाही दागिना, अगदी देवदेवतांचा बघा मूर्ती आहे, चांदीचं निरंजन आहे, ते देखील तुम्ही खरेदी करू शकता. आणि तेही शक्य नसेल तर काहीच हरकत नाही. धातूची भांडी जी आहेत म्हणजेच काय तर बघा तांब जे आहे, तांब पितळ जे आहे त्याची स्वयंपाकघरातली भांडी तुम्ही खरेदी करू शकता. ती देखील शुभ मानलं जातं. त्यामुळं घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे ती येत असते. त्यामुळं तुम्ही ही भांडी देखील खरेदी करू शकता. त्यानंतर बघा आपल्याला धन्वंतरी देवाचा फोटो जो आहे तो तुम्ही आवर्जून खरेदी करायचा आहे. आता तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर काहीच गरज नाही, पण नसेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून खरेदी करा. त्यानंतर बघा तुम्हाला 10 रुपयाचे का होईना पण धने या दिवशी खरेदी करायचे आहे. धन्याला खूप मान आहे, त्यामुळं तुम्ही धने खरेदी करायचे आहे. त्याचबरोबर गूळ देखील तुम्हाला खरेदी करायचा आहे. त्याचबरोबर धने कुणालाही या दिवशी उसने द्यायचे नाही. आता तुमचं जर दुकान असेल, शॉप आहे, तर तुम्ही तिथे विकणार आहात, त्याबदली तुम्हाला पैसे मिळणार आहेत म्हणून तुम्ही ते धने देऊ शकता. परंतु असं तुमच्या काकू मावशी कोणी आलं बाजूचं आणि थोडे धने दे बोललं तर असे धने कुणालाही या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी द्यायचे नाही. अगदी तुमच्या घरात आधीच धने असले तरी देखील धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही 10 रुपयाचे 20 रुपयाचे का होईना धने आवर्जून आणायचे आहे.
त्यानंतर तुम्ही मीठ देखील आणू शकता, मिठाची देखील पूजा केली जाते. त्यानंतर झाडू, बघा झाडूला केरसुणी देखील म्हटलं जातं, झाडू म्हटलं जातं. ती लक्ष्मीचं रूप आहे, ती देखील तुम्ही घरात या दिवशी आवर्जून आणायची आहे. त्यानंतर मातीची लक्ष्मीची मूर्ती जी आहे, ती कमळात बसलेली जी मातीची माता लक्ष्मीची मूर्ती आहे, ती तुम्हाला आवर्जून आणायची आहे. त्यानंतर मातीची तुम्ही पंती आणू शकता. मातीची चूल जी आहे ती देखील तुम्ही आणू शकता. बघा, वास्तुशांती असेल तरी देखील सर्वात आधी चुलीवर दूध उतू घातलं जातं आणि त्यानंतर वास्तुशांतीला सुरुवात केली जाते. म्हणजेच काय, तर चुलीला देखील खूप मान आहे, ती देखील लक्ष्मी आहे. तर या दिवशी तुम्ही मातीची पंती आणली तरी चालणार आहे. त्यानंतर बघा, तुम्ही चूल आणू शकता. त्यानंतर एखादा तुम्ही ग्रंथ देखील घेऊ शकता, अगदी जो तुम्हाला आनंद देणारा आहे. तुमच्याकडं जो ग्रंथ नसेल ना, तो ग्रंथ तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करून या दिवशी आणू शकता. त्यानंतर वस्त्र, कपडे, बघा या दिवशी घरातील जो कुटुंबातील मुख्य जो व्यक्ती आहे त्याच्यासाठी तुम्ही कपडे खरेदी करू शकता, किंवा कुटुंबातील कुठल्याही व्यक्तींसाठी अशी दिवाळी आहे आपण कपडे खरेदी करत असतो. तर या दिवशी आवर्जून काही ना काही कपडे आवर्जून खरेदी करायचे आहे. नाही ना काही शक्य झालं तर अगदी देवासाठी वापरलं जाणारं लाल वस्त्र जे आहे ते तरी आवर्जून या दिवशी खरेदी करायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघा या दिवशी श्रीयंत्र खरेदी करू शकता, रुद्रयंत्र खरेदी करू शकता, शंख खरेदी करू शकता. बघा, तो श्रीयंत्र, रुद्रयंत्र तुम्हाला खरेदी करायचं असेल, परंतु त्यावर सेवा जर होणार असतील ना तरच खरेदी करा, नाही तर नाही खरेदी केलं तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर बघा, सप्तधान्य जे आहेत ते देखील या दिवशी त्यातील एक तरी धान्य आपल्याला खरेदी करायचं आहे. आता दिवाळीचा बाजार आपण ऑलरेडी भरलेला आहे, तरी देखील एखादी तूर डाळ म्हणा, मूग डाळ, अगदी नाही 1 किलो, किमान पाव किलो तरी आवर्जून या दिवशी खरेदी करायची आहे. ते आपण या धान्याची देखील या दिवशी पूजा करत असतो. त्यामुळं या दिवशी याला खूप मान आहे. बघा, प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही, तर किमान ह्या अशा वस्तू आहेत की ते बघा तुम्हाला 100 रुपयाच्या आतमध्येच या वस्तू मिळणार आहेत. अशा ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही खरेदी करायच्या आहे. बघा, सगळ्या वस्तू तुम्ही का आधी खरेदी केल्या, फक्त तुम्ही या दिवशी आवर्जून धणे, गूळ, झाडू, माता लक्ष्मीची मातीची मूर्ती जी आहे ती या दिवशी आवर्जून खरेदी करायची आहे. पुन्हा मीठ आहे हे देखील धनत्रयोदशीच्या दिवशीचं खरेदी करायचं आहे. त्याचबरोबर दिवे लावायचे आहे. बघा, आपण बाहेर या वसुबारस या दिवसापासून आपण दिवे लावायला सुरुवात करत असतो. तर दिवे हे बघा शक्यतो दिवे हे मातीची पंती जी आहे तिचाच वापर करायचा आहे. त्याचबरोबर त्यामध्ये तुम्ही तूप वापरू शकता किंवा तेल देखील वापर केला तरी चालणार आहे. परंतु ज्या मेणबत्त्या ज्या आहेत त्या लावण्यापेक्षा खरं तर दिवाळीत मातीच्या पंतीलाच मान आहे. त्यामुळं सुंदर अशा दारात रांगोळ्या काढायच्या आहेत आणि सुंदर अशा पंत्या देखील लावायच्या आहेत. या दिवशी धन्वंतरी या देवाची पूजा केली जाते. यामुळं बघा आवर्जून या अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला आणायच्या आहेत आणि त्यांची आवर्जून पूजा करायची आहे. बघा, तुम्ही सोनं खरेदी करू शकता, चांदी खरेदी करू शकता, घर खरेदी करू शकता, अगदी काहीही खरेदी करू शकता. परंतु बघा, तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत त्या देखील आवर्जून या दिवशी खरेदी करायची आहे आणि त्यांची पूजा देखील करायची आहे. या दिवशी प्रत्येक घरात धनत्रयोदशी धन्वंतरी देवाची ही पूजा व्हायलाच हवी. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी